सातारा तालुक्यातील लिंब ग्रामपंचायतीमध्ये 18 ते 20 लाख रुपयांच्या कथित अपहार प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजेश शेटे, विजयदाजी शिंदे, रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अधिक पाटील आणि माजी सैनिक चंद्रकांत सावंत यांनी मंगळवारपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। पंचायत समिती सातारा येथील विस्तार अधिकारी यांनी केलेल्या चौकशी अहवालात ग्रामपंचायत लिंब येथील दप्तरी अनियमितता व वित्त आयोगाच्या निधीच्या वापराबाबत गंभीर बाबी निदर्शनास आल्याचा दावा उपोषणकर्त्यांनी केला आहे। या प्रकरणात साधारण 18 ते 20 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे अहवालातून स्पष्ट होत असूनही संबंधित ग्रामपंचायत अधिकारी व्ही.एम. चव्हाण यांच्यावर अद्याप कोणतीही प्रशासकीय कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांना निवेदन देण्यात आले होते। तसेच ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती सातारा यांनाही निवेदनाच्या प्रती पाठवण्यात आल्या आहेत। लिंब ग्रामस्थांच्या पैशाचा गैरवापर झाल्याचा आरोप असून संबंधितांकडून रक्कम वसूल करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। प्रशासनाच्या भूमिकेकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। लिंब ग्रामपंचायत भ्रष्टाचाराबाबत गेले 6 महिने लढा देत आहे कायदेशीर, तरीही मला कायदेशीर लढ्याला कुठलेही यश आले नसल्यामुळे मी आज दिनांक 23 रोजीपासून भर पावसात आमचे मित्र जिल्हा रक्षक प्रतिष्ठानचे जिल्हा अध्यक्ष अधिक पाटील, संघटक सुशील जाधव, शहर उपाध्यक्ष ताईनाथ आडसू, तसेच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री विजयदाजी शिंदे व इतर ग्रामस्थ अजून पावसामुळे बरेच मध्येच टू व्हीलरवर अडकले आहेत, तरी सुद्धा आंदोलन आम्ही चालू केले आहे। जोपर्यंत लिंब ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराची पूर्ण सीओ मॅडम चौकशी करत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहील। मागच्या वेळेस आंदोलन बसल्यानंतर माननीय गटविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी यांना चौकशी करण्याचा आदेश दिला होता, पण तो आदेश चौकशीतून 18 ते 20 लाख रुपये भ्रष्टाचार लिंब ग्रामपंचायत आता उघड होत आहे। पण माझ्या अंदाजे 40 ते 50 लाख रुपये संबंधित ग्रामपंचायतमध्ये संबंधित अधिकारी व इतर अधिकारी यांनी हात मिळवणी करून शासनाचा 15 वित्त आयोगाचा पैसा हा लाटलेला आहे। हा पैसा गोरगरीब जनतेचा असून हा पैसा परत ग्रामपंचायतीला मिळावा म्हणून हे उपोषण आजपासून चालू केले आहे। मी अधिक मदन पाटील, सातारा जिल्हा अध्यक्ष रक्षक प्रतिष्ठान। आमचे मित्र राजेश शेटे इथं उपोषणाला बसलेले आहेत। लिंब पंचायतीत प्रशासक 2 वर्ष झालं प्रशासक लागले। 2 वर्षाच्या प्रशासक काळामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे, जो 14 वित्त आयोगातून जो कागदोपत्री जो भ्रष्टाचार केलेला आहे, कागदपत्रांच्या घोटाळा करून जो भ्रष्टाचार केलेला आहे, त्या भ्रष्टाचारासंदर्भात आज उपोषणाला इथे राजू शेटे बसलेले आहेत। तर त्यांच्याबरोबर आम्ही या उपोषणासाठी आमच्या रक्षक प्रतिष्ठानतर्फे सातारा जिल्हा संघटक सुशील जाधव आणि सातारा शहर उपाध्यक्ष ताईनाथ आडसू, आम्ही रक्षक प्रतिष्ठानचे पदाधिकारी राजू शेट्टींच्या उपोषणाला पाठिंबा देत आहे। आणि जर या उपोषणात त्यांच्या मागण्यांना जर यांनी दखल कोणी घेतली नाही तर रक्षक प्रतिष्ठानतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।